अभिनव भारत संदर्भात काय नेमकं वडील केलेलं आहे कोर्टाने? अभिनव भारत बद्दल कोर्टाने असं सांगितलं की जरी अभिनव भारत नावाची संस्था ही अस्तित्वात असली, त्यात जरी काही रकमा आल्या असल्या आणि त्या रकमा जरी आरोपीने पर्सनल यूजसाठी वापरल्या असल्या तरी त्यातली कुठलीही रक्कम टेररिस्ट ॲक्टिव्हिटीसाठी वापरलेली आहे असं प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकली नाही. यामध्ये जसं 7-11 मध्ये झालं की RDXचे जे काही सॅम्पल्स आहे प्रॉपर सिलिंग केले गेले नाही, तसं ह्या केसमध्ये सुद्धा कोर्टाने ते ऑब्झर्व केलं की जे सॅम्पल्स आहे ते प्रॉपर प्रिझर्व केले गेलेले नाही आहे. आणि जे आधीपासनं आमची जी केस होती, ज्या 4 लोकांसाठी आमची टीम होती, संजीव पुणालेकर, वीरेंद्र असेल, मी असेल, आणि अशा 4 मधले 3 लोकांना डिस्चार्ज केलं गेलं. ज्यांच्यावर मुख्य आरोप होता राकेश धावडे, ज्याच्या बेसवर मोका लावला होता, अगदी चार्ज फ्रेमिंगच्या आधीच त्यांना या केसमधनं काढण्यात आलं. त्यामुळे संपूर्ण जो ATSचा तपास होता हा तपास संशयास्पद होता असं कोर्टाने आज सांगितलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.